ह्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी म्हणून ओळखले जाते। असे मानले जाते की अश्विन पौर्णिमेच्या दिवशी देवी सर्वांना समृद्धी आणि चांगले आरोग्य कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा बरेच भागामध्ये शरद पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येक घराला भेट देते आणि जे जागृत आहेत त्यांना ती समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देते। या दिवशी देवी लक्ष्मीची स्तुती करत भजन, कीर्तन आणि गाणे गाऊन वेळ घालवावा आणि देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र, स्तोत्र, जप करणं देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला तसेच विजयलक्ष्मी या नावाने देखील ओळखले जाते। देवीची मनोभावे पूजा करताना भक्त ज्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। यावर्षी पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर 2024 वार बुधवार रात्री 8:41 सुरू होणार आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4:55 समाप्त होणार आहे। हे आपल्याकडे उदय तिथीनुसार म्हणजे जी तिथी सूर्याने पाहिलेली आहे त्या तिथीनुसार तो दिवस साजरा करण्यात येतो। पण आपल्याला जी लक्ष्मीची पूजा करायची आहे ती म्हणजे आणि इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची देखील याच दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। ही पूजा रात्री 12 वाजता करायची आहे। 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजता आपण ही सेवा सुरू करणार आहोत आणि त्यानंतर दुसरा दिवस म्हणजेच सुरू होतो तो 17 ऑक्टोबर रोजी उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ग्राह्य धरली जाणार आहे। म्हणून ही पूजा मांडणे आपल्याला 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी सेवा, इंद्र, चंद्रदेवता, कुबेर देवता, लक्ष्मी यांची पूजा करायची आहे। या पूजेदरम्यान तुम्हाला कोणते स्तोत्र, मंत्र पठण करायचे आहेत, याबद्दल तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरणार आहोत त्या साहित्याचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आता या व्हिडिओमध्ये देत आहे। ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत स्किप न करता जरूर बघा। चला तर मग सर्वप्रथम पूजेला सुरुवात करताना मी इथे एका चौरंगावर सफेद वस्त्र अंथरूण घेतलेला आहे। माझ्याजवळ विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे, पाय दाबतात ते, त्यामुळे मी इथं फक्त लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे। त्यानंतर मी इथे दीप प्रज्वलित करून घेणार आहे, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात बघा दीप प्रज्वलित करूनच होते, दिव्याच्या साक्षीनेच केली जाते। त्यासाठी मी दिव्यांना इथे आसन दिलेलं आहे तांदळाचं आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेतलेलं आहे। बघा इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्या वेळेस समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचे जे आगमन झाले ते तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा। म्हणून कोजागिरी पौर्णिमेला ही माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो आणि ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचे आपल्यावर अखंड आशीर्वाद राहतात आणि घरामध्ये सुख, संपत्ती, शांती सदैव लाभते। तर आता ही पूजा आपल्याला 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे। ही पूजा मांडणी कधी करावी यासोबत आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते कोणते, त्या साहित्याचं नंतर काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत। आता ही 12 वाजता जी आपण सेवा करायची आहे या सेवेमध्ये कोणते स्तोत्र, मंत्र पठण करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती मी इथे या व्हिडिओमध्ये देणारच आहे। तर आता इथे आपण दीप प्रज्वलित करून घेतलेले आहेत। त्यानंतर या पूजेला आपण सुरुवात करणार आहोत। बघा मी इथे तुम्हाला सांगते पूजेचे साहित्य मी जे घेतलेले आहे, जे जे मला लागणार आहे ते तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे। आता इथे सर्वात प्रथम मी आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांची पूजा करते, म्हणजे दाखवलं तुम्हाला मी इकडे त्यांचा अभिषेक करून घेतल्यावर ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सर्वप्रथम मी इथे जी पहिल्यांदा सुपारी मांडून घेतलेली त्याची विधिवत पूजा करते आहे। तर मी गंध समर्पयामी, अक्षदाम समर्पयामी,
पुष्पम समर्पयामी, धूपम समर्पयामी असं बोलत त्या आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी जी मी सुपारी पूजन करणार आहे ती देखील आपण सेम अशाच प्रकारे करायची. जशी गणपती बाप्पांची विधिवत आपण अभिषेक केला त्यानंतर या सुपारीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. आता ही सुपारी कशाची आहे तर कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून आपण या सुपारीची इथे पूजा करत आहोत. तर इथे देखील आपण गंधम समर्पयामी, अक्षदम समर्पयामी, दीपम समर्पयामी, धूपम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी असं बोलत ही पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिसरं आपण आसन देत आहोत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेत आहे. आणि ही जी आपण सुपारीचे प्रतीक पूजणार आहोत ते म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचे. तर आता इथे देखील मी त्याच प्रकारे विधिवत यांचे देखील पूजन करून घेतलेले आहे. आणि चौथी जी सुपारी आपण इथे पूजत आहोत त्यांना मी आसन देऊन पूजा करत आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून. आता इथे आपण गणपती बाप्पा, त्याच्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर देवता यांच्या प्रतीक म्हणून पूजन करून ही सुपारींचे घेतलेले आहे. सर्वांना हळदी कुंकू, अक्षदा तसेच फुलं आणि धूप ओवाळून घेतलेला तुम्ही इथे बघताय. आता माझी इथे ही चारही देवतांची पूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या पूजेमध्ये इंद्रदेवतांचे साठी कलश प्रस्थापित करायचा आहे. तर हा जो कलश आहे त्या कलशावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून घ्यायचं आहे. बघा कोणत्याही ह्या पूजेच्या वेळी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढले जाते. तर आता आपण इथे कलशावरती स्वस्तिक काढून घेणार आहोत. त्यानंतर कलशाला चारी बाजूंनी हळदी कुंकवाचे नाम ओढून घेणार आहोत. त्यानंतर आपण हा कलश जो आहे तो इंद्रदेवतांचे प्रतीक म्हणून इथे याची विधिवत पूजा करून घेणार आहोत. तर इथे मी या कलशासाठी देखील अक्षदांचं आसन दिलेलं आहे, त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे अगोदरच. आता इथे मी तो कलश प्रस्थापित केलेला आहे. आता या कलशामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल भरू शकता, नसेल तर साधं पाणी भरलं तरी देखील चालेल. आता इथे हा कलश आपण इंद्रदेवतांसाठी प्रस्थापित केलेला आहे. आता याच्यामध्ये हळदी कुंकू, त्याच्यानंतर अक्षदा, एक सुपारी, त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं असं सर्व साहित्य जे आहे पूजेचं ते आपल्याला या कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हो, त्यानंतर आपल्याला या कलशावरती नागवेलीची म्हणजेच खाऊची म्हणतात जी विड्याची पानं, ती 5 पानं हळदी कुंकू लावून अशी लावून घ्यायची आहेत. पण एक मात्र लक्षात ठेवा, हा कलश जो आहे तो आपण इंद्रदेवतांचं प्रतीक म्हणून पूजत आहोत, त्यामुळे ह्याच्यावरती नारळ पूजायचा नाही. फक्त असा पानं ठेवून हा कलशाची विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे. तर आता इथे आपण गणपती बाप्पा, त्याच्यानंतर कुबेर देवता, लक्ष्मी माता, भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यानंतर इंद्रदेवता यांची सगळ्यांची विधिवत पूजा करून घेतलेली आहे. त्यांना हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, त्यांच्यानंतर फुलं अर्पण करून घेतलेली आहेत. आणि आता त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचं आसन म्हणजे श्रीयंत्र जे आहे ते इथे प्रस्थापित करणार आहोत, त्यांची विधिवत पूजा करणार आहोत. तर मी इथे सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोची देखील इथे मी विधिवत पूजा करून घेताना तुम्ही बघताय. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी आवडीची म्हणजे कमळाच्या बियापासून बनवलेली जी कमलगट्ट्याची माळ आहे ती मी इथे देवीला अर्पण करणार आहे. ही माळ अत्यंत देवीला प्रिय आहे, त्यामुळे आता इथे कमलगट्ट्याची मी माळ श्रीयंत्रावरती अर्पण केली. त्याच्यानंतर देवीच्या फोटोला मी कापसाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे चंद्रदेवतांचे स्वरूप म्हणून आपण इथे चंद्रदेवतांची पूजा करणार आहोत. त्यासाठी मी इथे अक्षदानी चंद्र काढत आहे. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढला तरी चालेल, पण मी इथे गोल असा अक्षदानी चंद्र काढलेला आहे. त्याच्यावरती मी हळदी कुंकू वाहून यांची देखील विधिवत पूजा करत आहे.
हळदी कुंकुम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, अक्षदम समर्पयामी असं बोलत मी या सगळ्या देवदेवतांची पूजा विधिवत करून घेतलेली आहे. आणि मगाशी कलश स्थापित केला तेव्हा माझ्याकडून फूल अर्पण करायचं राहिलं होतं, ते देखील मी आता इथे अर्पण करून घेतलेले आहे. त्यानंतर मी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे. तसेच इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तयार करतो किंवा बासुंदी करतो, त्याचा देखील नैवेद्य मी इथे या सर्व देवदेवतांना दाखवलेला आहे. त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि इथे मी आता देवांना सगळ्या नैवेद्य अर्पण करणार आहे. तर ही जी आपण पळी पंचामृताची जी पळी असते त्याने मी हा नैवेद्य अर्पण करत आहे. तुम्ही बघू शकता. तर सर्व देवतांना मी इथे हा जो दुधाचा नैवेद्य होता ते दाखवलेला आहे. देवांना इथे पाणी ठेवलेलं आहे छोट्याशा तांब्यामध्ये. अशा प्रकारे मी सगळी विधिवत सगळ्या देवतांची पूजा करून घेतलेली आहे. आता यानंतर आपण तुपाच्या दिव्यांनी माता लक्ष्मीला आणि या सर्व देवदेवतांना ओवाळून घेणार आहोत. बघा, माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर तुपाच्या दिव्याने ओवाळल्यानंतर आपल्याला त्यांचे शुभाशीर्वाद घ्यायचे आहेत. आपल्या मनामध्ये ज्या पण काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या इच्छा त्यांच्याकडे प्रकट करायच्या आहेत. तर आता ही पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्याला या सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत या दिवशी याबद्दल माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा एक माळी जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा एक माळी जप करायचा आहे. ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला एक माळी जप करायचा आहे. महालक्ष्मीचं विद्मही विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं पठण करायचं. त्यानंतर कुबेर मंत्राचा आपल्याला एक माळी जप करायचा आहे. आता हे सर्व जे मंत्र आहेत ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटून जातील. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मोठ्या आवाजामध्ये करायचं आहे. 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. श्रीसुक्त पठण करताना 16 वेळा श्रीसुक्तम बोलून त्यानंतर शेवटी एक वेळा फलश्रुती तुम्हाला पठण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय देखील पठण करायचा आहे. आणि 12 वाजता तुम्हाला बासुंदी तयार करायची आहे किंवा दूध जे आटवलेलं असतं ते तुम्हाला नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करायचं आहे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. असे म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अमृताचा वर्षाव होत असतो. त्यामुळे चंद्राचा प्रकाश तयार केलेली जी बासुंदी किंवा नैवेद्य असतो त्याने आपल्या आरोग्य चांगले लाभते. मी स्क्रीनवरती जो मंत्र देत आहे तो मंत्र पठण करत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या जर आरोग्याविषयी काही तक्रारी असेल तर त्या दूर होतात. आणि त्यानंतर बासुंदीचा त्या दुधाचा जो प्रसाद आहे तो कोजागिरीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. बघा, कोजागिरीच्या दिवशी जे कोणी जागा असतं त्याच्याच घरी लक्ष्मी माता जाते. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी मातेसाठी आपल्याला जागरण करायचं आहे. जागरण करायचं म्हणजे काय, लोळत पडायचं नाही, मोबाईल TV बघत पडायचं नाही. तर आपल्याला मातेचा मंत्र जप करायचं असतं, त्यांचे भजन कीर्तन करायचे असते, त्यांचे नामस्मरण करायचे असते, उपासना करायची असते. बघा, ज्या घरी माता लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असलेला फोटो असतो त्यांच्या घरी लक्ष्मी माता कधीही बाहेर जात नाही. ती अखंड तिथेच राहते सदैव. त्यामुळे आपल्या घरी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर हा फोटो नसेल तर तो अवश्य काढा. बघा, या व्हिडिओमध्ये मी कोजागिरी पौर्णिमेच्यासाठी कोणत्या ज्या सेवा आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला बघा, काही जणांच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो. तर ही सत्यनारायणची पूजा देखील संध्याकाळी या पूजेच्या बाजूला आपल्याला मांडायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला त्यामुळे लक्ष्मी मातेचे कृपा आशीर्वाद अखंड कायम आपल्यावरती स्थिर राहतील. आणि लक्ष्मीला अखंड स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायला लागणार आहेत. आता या पूजेमध्ये वापरलेल्या ज्या आपण सुपाऱ्या आहेत 4, त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर ते कायमस्वरूपी
तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत, एका डब्बीमध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या तरी हरकत नाही. पुढच्या वर्षी तुम्ही नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या जुन्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या त्या तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत. आता या सुपाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजन केलेल्या आहेत, त्या अभिमंत्रित झालेल्या असतात, त्याच्यावर सेवा केलेल्या आहेत, म्हणून त्यामुळे या अभिमंत्रित झालेल्या आहेत त्या तुम्ही तिजोरीत ठेवल्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी माता अखंड स्थिर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. तर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये वर्षभर ठेवायच्या आहेत व पुढच्या वर्षी त्या विसर्जित करायच्या आहे. अशा प्रकारे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीची ही पूजाविधी करायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मी पूजन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आणि हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे यामध्ये मिळणारी माहिती उपयोग त्यांना देखील होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या अशा छानशा माहितीबरोबर व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.